कबूतरखान्यावरती लावण्यात आलेल्या बोर्डासंदर्भामध्ये आज कबूतरखाना परिसरामध्ये एक फलक ट्रस्टकडून लावण्यात आला। या फलकावरती कबूतरांना खाद्य घालण्याची वेळ सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत ही देण्यात आलेली होती। मात्र हीच परवानगी लेखी स्वरूपात न मिळाल्याने प्रश्नचिन्ह आता उपस्थित झालंय। मी मनोज तुझ्याकडे येतो या संदर्भातले अपडेट्स घेण्यासाठी। मनोज, नेमका या सगळ्या संदर्भामध्ये आता एक बोर्ड लावण्यात येतो ट्रस्टकडून, मात्र याचं लेखी उत्तर अजून येत नाहीये, त्यामुळे आता संभ्रम निर्माण झालाय। काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच सिद्धेश, आपण या ठिकाणी बघतो कबूतरखान्यावर वादविवाद हा सुरूच आहे। कबूतरखाना बंद करायचा न्यायालयाचा निकाल होता आणि आपण बघतो न्यायालयाने सांगण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर महानगरपालिकेकडून कबूतरखाना हा बंद करण्यात आलेला होता। ताडपत्री घालून आपण बघतो दादर येथील कबूतरखाना हा बंद करण्यात आलेला होता आणि त्या विरोधामध्ये नागरिक हे रस्त्यावरती उतरलेले, मोठ्या संख्येने नागरिक हे रस्त्यावरती उतरले आणि त्यांनी हातामध्ये चाकूसुरी देऊन घेतली होती आणि आपण बघितलं त्यांनी जी ताडपत्री लावली ती देखील तोडण्यात आलेली होती त्या नागरिकांकडून। आणि नंतर आपण पुन्हा बघितलं तर ही ताडपत्री महानगरपालिकेकडून पुन्हा बसवण्यात आली आणि जो कोर्टाचा आपण बघितलं निर्णय होता तो पुन्हा एकदा त्या महानगरपालिकेने राखून ठेवलेला होता आणि संपूर्ण कबूतरखाना हा बंद करण्यात आलेला होता। आणि त्यानंतर आपण बघितलं तर पुन्हा एकदा कबूतरांना दाणे त्या ठिकाणी टाकण्यात आलेले होते आणि अद्यापही कबूतरांना दाणे टाकण्यात येत आहे आणि आपण बघितलं मोठ्या संख्येने कबूतर हे दादर परिसर असेल, गिरगाव परिसर असतील यामध्ये येऊन ते दाणे खात आहेत आणि मोठ्या प्रमाणात घाण देखील करत आहेत। आणि आपण बघितलं त्याच्यासमोर जैन मंदिर आणि जैन मंदिराला पूर्ण जाळी देखील लावण्यात आलेली आहे आणि ही जाळी कबूतर आत येऊ नये यासाठी ही जाळी लावण्यात आलेली आहे। आणि त्यानंतर आपण बघितलं पुन्हा एकदा एक वाद समोर आला, म्हणजे एक नागरिकांनी आपल्या गाडीवरती आपण बघितलं एक म्हणजे भांडं ठेवलेलं होतं आणि त्या भांड्यामध्ये पूर्ण खाणं हे कबूतरांना तो देत होता आणि त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे की माझ्याकडे अजून 20 गाड्या आहेत, त्या 20 गाड्यांवरती आपण बघितलं संपूर्ण दाणे ठेवून कबूतरांना खाण्यासाठी देणार आहे। कारण की जो निर्णय न्यायालयाकडनं घेण्यात आलेला आहे, महानगरपालिकेनं घेण्यात आलेला आहे, तर कबूतरांना खाणं हे भेटणार नाही आणि यासाठी कबूतरांना खाणे देण्यासाठी गाडीवरती म्हणजे भांडं ठेवून त्यामधून कबूतरांना खाणे देतात। आणि त्यानंतर आपण बघितलं कबूतरखाना ट्रस्ट कडून आता बोर्ड लावण्यात आलेला आहे आणि या बोर्डमध्ये आपण महत्त्वाचं बघितलं तर त्यांनी परवानगी मिळाली असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। सकाळी 6 ते 8 यावेळी ही परवानगी असणार आहे असं देखील यामध्ये म्हटलेलं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे ही परवानगी आहे ती अद्यापही लेखी स्वरूपात भेटलेली नाही आहे, ती तोंडी भेटलेली आहे आणि ही लवकरच आपण बघतोय जी मागणी आहे ती लवकरच आपल्याला लेखी स्वरूपात देखील मिळणार असे देखील या बोर्डावरती लिहिण्यात आलेलं आहे। आणि आपण बघतो जर या कोणी व्यक्तींनी याचं उल्लंघन केलं तर त्याच्यावरती कारवाई केली जाईल आणि यावरती ट्रस्ट हे जिम्मेदार राहणार नाही असं देखील या बोर्डामध्ये लिहिण्यात आले। आणि आपण बघतो जोपर्यंत लेखी सुरुवात मिळत नाही तोपर्यंत आपण कोर्टाच्या नियमांचं पालन करावं असं देखील यामध्ये बोलण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता उद्या या संदर्भात आपण बघतो सुनावणी देखील होणार आहे। ही सुनावणी आपण बघतो कशा प्रकारे सुनावणी म्हणजे केली जाते आणि यावरती पुन्हा कोर्ट काय निर्णय देतं आणि स्थानिक नागरिक पुन्हा कशा प्रकारे या निर्णयाला स्वागत करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण मनोज, जर आपण या सगळ्यामध्ये जर आणखी एक बाब प्रामुख्याने लक्षात घ्यायची झाली तर प्रश्न पुन्हा एकदा तोच उपस्थित होतो, या सगळ्या प्रक्रियेला नेमका वेळ का लागतोय? याच्या आधी आंदोलनं झाली तेव्हा सुद्धा या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांना शांत करून आवाहन करत शांत करण्यात सुद्धा आलं, मात्र पुन्हा एकदा या सगळ्या प्रश्नांवरती याच एवढा वेळ का लागतोय? मग एवढं जर होत असेल तर मग महानगरपालिकेने आधीच या संदर्भामधली चर्चा करून याचा निर्णय आधीच द्यायला हवा होता। नक्कीच सिद्धेश, आपण या ठिकाणी बघितलं पावसाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा परिषदेमध्ये उचलला गेला होता आणि त्यानंतर न्यायालयाने आपण बघितलं या ठिकाणी निर्णय देण्यात आलेला होता। कारण की आपण बघितलं कबूतरच्या विष्ठेपासून आणि कबूतराच्या पंखामध्ये असलेले जीव आहे त्यांच्यामुळे श्वसनाचा त्रास हा मोठ्या प्रमाणात नागरिकांना होता आणि त्यामुळे न्यायालयाकडनं हा निर्णय घेण्यात आलेला होता आणि त्यानंतर कबूतरखाने हे बंद करण्यात आलेले होते। आणि आपण बघितलं या ठिकाणी जैन समाज असेल किंवा दादर परिसरातील नागरिक असतील ते देखील या ठिकाणी पूर्णपणे रस्त्यावर उतरलेले होते। ते म्हणत होते की हा कबूतरखाना खूप जुना आहे आणि हा चालूच ठेवावा असं त्यांचं म्हणणं होतं। पण त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी ती जाळी आहे ती तोडण्यात आलेली होती जी आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण बघितलं या ठिकाणी महानगरपालिकेकडनं कबूतरखाना हा बंद करण्यात आलेला होता। आणि त्यानंतर नागरिकांनी कबूतरांना खाणं मिळावं यासाठी गाडीच्या टपावरती आपण बघितलं ट्रे ठेवला गेला होता आणि त्या ट्रेमध्ये त्यांनी दाणे ठेवले गेलेले होते। पण आता पुन्हा कबूतरखान्याच्या ट्रस्टकडून आता त्या ठिकाणी बोर्ड लावण्यात आलेला आहे, फलक लावण्यात आलेला आहे आणि त्या फलकावरती लिहिण्यात आलेलं आहे की कोर्टाच्या निर्णयाचा
पालन करा, त्यांचं उल्लंघन करू नका, कारण की या ठिकाणी कबुतरांना खाणं देऊन या ठिकाणी उल्लंघन पण केलं जो जात आहे. बोर्ड मनोज या नागरिक- ठिकाणी लावण्यात आलेला होता त्याच्यावरून संभ्रम सुद्धा निर्माण झालेला होता. मात्र मग या सगळ्यामध्ये लेखी उत्तर अजून त्यांच्याकडे आलेलं नाहीये. मी जर चुकत नसेल तर त्या बोर्डाकडे ठसठशीत अक्षरामध्ये लिहिलेलं होतं की या संदर्भामधलं आम्ही जे काही आहे ते आमचं मागणी जी होती ती आम्ही महापालिकेकडे मांडलेली होती आणि त्याच्यावरती फक्त त्यांनी निर्णय दिलाय. मात्र अजून त्याच्या संदर्भामधलं लेखी उत्तर आमच्यापर्यंत आलेलं नाहीये. तरी सुद्धा मग या सगळ्या संदर्भातले मग बोर्ड लावण्याचं नेमकं कारण काय होतं तिथे? नक्की सिद्धेश, आता आपण म्हणता कबूतरखाना या ठिकाणी कबूतर ट्रस्ट कडून आपण म्हणता हा फलक लावण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की ही तोंडी अद्यापर्यंत आपण बघितलं तर त्यांनी माहिती दिलेली आहे. त्याची लेखी स्वरूपात अद्यापही त्याची काही त्यांना पत्रक मिळालेलं नाही आहे आणि लवकरात लवकर तो पत्रक लेखी स्वरूपात मिळेल असं देखील त्या फलकावरती लिहिण्यात आलेलं आहे. पण आपण या ठिकाणी बघितलं तर आता कोर्टामध्ये त्याची सुनावणी होणार आहे, न्यायालयामध्ये त्याची सुनावणी पार पडणार आहे आणि त्यानंतर महानगरपालिका या निर्णयाचं कशा प्रकारे स्वागत करते हे देखील पाहणं महत्त्वाचं की महानगरपालिका त्याला परवानगी देणार की नाही देणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण की मोठ्या संख्येने नागरिक याचा विरोध करत आहेत. ते म्हणत आहेत की हा कबूतरखाना जुना आहे आणि कबुतरांना देखील खाणं हे दिलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. पण या ठिकाणी कोर्टाच्या निर्णयानंतर पालिकेने ही ऍक्शन घेतलेली आहे. त्यामुळे कोर्टच हा निर्णय काय देतो आणि त्यानंतर महापालिका काय हे करणार आहे ते पाहणं महत्त्वाचं आहे. नक्कीच मनोज, त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता कोर्ट काय निकाल देतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद.